अरे इधर आएगा ना, जल्दी आराम से मत गिरा, पीछे आओ पीछे सर फोटो सर आप आइए ना। ओम गणानां त्वा कविमुपमश्रवस्तवम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ताई ताई पुढे जाऊन का झूम करा, पुढे जाऊन झूम करा. पदं मया देव स्थापितं तेन मे सबलावाप्तिर्भवे चतुर्जन्मे फलेन भजनं सर्वं लाम ब्लैक वाइट हाँ चलो पुढे चला आडू नका इथं चलो आडू नका इथं चला पुढे
माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी की आपण जोरदार टाळ्या वाजवून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करूया. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत व्यासपीठावर माननीय मंत्री महोदय मंगल प्रभात लोढा साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. जोरदार टाळ्या वाजून आपण माननीय मंत्री महोदयांचं मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. बाकीच्या सगळ्यांना विनंती आहे की आपण समोर बसून घ्या. समोर खुर्च्या आहेत समोर त्यावर बसून घ्या. शिवसेना उपनेते यशवंतजी जाधव, भायखळा विधानसभेचे आमदार यामिनी यशवंत जाधव, आदरणीय माननीय खासदार राहुलजी शेवाळे, त्याचप्रमाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त माननीय पी वेलारासू साहेब, माजी आमदार मधु दादा चव्हाण, डॉक्टर संगीता आशनाळे मॅडम, कांदळकर साहेब, सचिव सुशांत शेलार, सहाय्यक आयुक्त अजय कुमार यादव साहेब, बाकीच्यांना सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी पुढे चला. जल अभियंते माननीय माळवदे साहेब यांनी व्यासपीठावर यावं. भायखळा विधानसभेतील सुरेखाताई लोखंडे आणि माननीय वंदनाताई गवळी आपण व्यासपीठावर निमंत्रित आहात. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी उपस्थितीबद्दल स्वागत करण्याची विनंती, त्यांचा सत्कार करण्याची विनंती माननीय शिवसेना उपनेते यशवंतजी जाधव आणि माननीय आमदार सौ यामिनीताई यशवंत जाधव यांना करणार आहोत. आपण उभयतांनी आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार करूया. माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती. आजच्या कार्यक्रमाची या संकल्पनेचे संकल्पनाकार उपनेते यशवंत जाधवजी आणि आमदार सौ यामिनी यशवंत जाधव हे उभयता या ठिकाणी सन्मान करतात. माननीय नगरसेविका वंदनाताई गवळी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. आमचे वॉर्ड ऑफिसर यादव साहेब यांना विनंती आहे.
माननीय सन्माननीय पोलीस प्रशासनाला व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सहाय्यक आयुक्त या विभागाचे अजयकुमार यादव साहेब, माननीय नगरसेविका वंदनाताई गवळी आणि माननीय नगरसेविका सुरेखाताई लोखंडे यांना व्यासपीठावर प्रवेश द्यावा. यानंतर पुढचा सन्मान पर्यटन आणि बालविकास मंत्री माननीय खासदार माननीय मुख्यमंत्री महोदयांना अतिशय सुंदर अशी देवीची मूर्ती माननीय यशवंत जाधव आणि माननीय यामिनी यशवंत जाधव यांच्या शुभास्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. माननीय खासदार राहुलजी शेवाळे यांचा सन्मान या ठिकाणी माननीय यशवंत जाधव आणि यामिनी यशवंत जाधव माननीय आमदार ही उभयता या ठिकाणी करतील. राहुल शेवाळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू साहेबांचा सन्मान या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय पी वेलारासू साहेबांचा सन्मान माननीय यशवंत जाधव साहेब करतील. उपस्थितांना विनंती आहे, आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी भासगावकरांचं हा खऱ्या अर्थाने असणारा संस्कार श्रद्धा ही या ठिकाणी आपण दाखवून देणार आहोत. टेक्निकल टीमला विनंती आहे की पहिली ध्वनिचित्रफीत आपण या ठिकाणी पाठीमध्ये प्रदर्शित करावी. ही ध्वनिचित्रफीत फक्त 2 मिनिट आणि 36 सेकंदांची आहे. हे आपलं माझगाव आणि हा
आई गावदेवीचा डोंगर, इथूनच आपण पाहतो आहोत अथांग समुद्र आणि चमचमती दक्षिण मुंबई. हे आहे पाटगावचं प्रसिद्ध बाप्तिस्ता उद्यान. माझगाव म्हणजे मुंबईचा लखलखता साज, माझगाव म्हणजे दक्षिण मुंबईचा बाज. आज आपल्या माझगावात इतिहास घडतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या माझगावात येत आहेत. एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहे. आपल्या माझगावचं सौंदर्य अजून बहरणार आहे. काय आहे हा प्रकल्प? आजमितीस गावदेवीच्या डोंगरावर जायला फक्त पायवाटेचाच रस्ता, पण आता यापुढे 6 मीटर रुंदीचा प्रशस्त रस्ता होईल. अहो 4 चाकी वाहनच डोंगरावर जाईल. दिव्यांग आणि वयस्कर आजी आजोबांनी गावदेवीचं दर्शन घेऊ शकतील. गावदेवीच्या डोंगरावर भंडारवाडा जलाशय सध्या बंद आहे. त्याचाही जीर्णोद्धार होईल. 5.6 MLD क्षमतेचा जलाशय होईल. तिथेच होईल महानगरपालिकेचं 2 मजली प्रशस्त कार्यालय, सुसज्ज गार्डन, वस्तू संग्रहालय, कॅफेटेरिया आणि कलादालन. इथेच मिळेल माझगावची समग्र माहिती, महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचा इतिहास आणि इथूनच फडके आपला अभिमानाचा सर्वात उंच तिरंगा. आणि इथेच साकारेल भव्य विविध गॅलरी. इथूनच पाहता येईल समुद्र पूर्वेला आणि पश्चिमेलाही. आणि इथूनच पाहता येईल आपली झगमगती मुंबई. ही किमया घडते आहे शिवसेना उपनेते विभाग प्रमुख सन्माननीय यशवंत जाधव साहेब यांच्याच मुळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आमदार सौ यामिनी यशवंत जाधव यांच्यामुळे. या भव्य संकल्पनेची पायाभरणी हा ऐतिहासिक प्रसंग मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते. चला इतिहास लिहूया, इतिहासाचे साक्षीदार होऊया. दुसरी क्लिप ताबडतोब वरचित्रफीत दुसरी. आई तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उडवून सैताच्या मैया. ग्रामदेवता श्री चतुर्भुजाई गावदेवी माता, जे स्वयंभू शिलेमध्ये मातेचं स्वरूप आहे आणि पौराणिक असं ऐतिहासिक एक प्राचीन मंदिर आहे. ज्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आई गावदेवी बसलेली आहे आणि असंख्य भक्तगण आईच्या दर्शनास रोज येत असतात. आणि एकदम छोटीशी पायवाट असणारा या ठिकाणी जो आईच्या देवळा जाण्याचा रस्ता होता, आज हा रस्ता पायऱ्याने मोठा त्या ठिकाणी झालेला आहे आणि रस्त्याचं रुंदीकरण चांगलं झालेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या भक्तगणांना त्या ठिकाणी आईच्या दर्शनास कुठेही बाधा येता कामा नये. तरी सुद्धा जे वयोवृद्ध अशी जे भक्तगण आहेत त्यांना आईचं दर्शन घेण्यासाठी खूप अशी अडचण निर्माण होते. परिणामी आज या ठिकाणी आई गावदेवी बसलेली असताना त्या बाजूला असणारं जे भंडारवाडा जलाशय, ज्या जलाशयातून संपूर्ण डोंगरीपासून माझगावपासून सध्या मुंबईला पाणी पुरवठा या ठिकाणी होत असतो. आणि या ब्रिटिशकालीन जो जलाशयाच्या अगदी बाजूला असणारे मोठा बगीचा जो आहे, त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेनं या जलाशयावर बगीचा निर्माण केलेला आहे. त्यामध्ये अनेक खेळण्याची लहान लहान साधनं आहेतच, परंतु वरिष्ठांसाठी महिलांसाठी सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत चांगलं उद्यान निर्माण केलेलं आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो आहे. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासिका म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणखी जो परिसर आहे तो निसर्गरम्य परिसर खुलून व्हावा म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण स्वतः प्रयत्न केले असतात. त्या ठिकाणी एक अवलोकन सज्जन लिव्हिंग गॅलरी
ते निर्माण होऊन एक म्युझियम या ठिकाणी तयार होणार आहे, जेणेकरून माझगावचा किल्ला जो आहे तो या ठिकाणी आता जरी अस्तित्वात दिसत नसला तरी त्याचा जो इतिहास आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल. या ठिकाणी छोटंसं असं थिएटर सुद्धा निर्माण केलं जाणार आहे. लेझरचा या ठिकाणी देखावा सुद्धा दाखवला जाणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी छोटंसं असं कॅफेटेरिया असेल, कॅन्टीन टाईप. त्यानंतर तो या ठिकाणी उभारला जाणार आहे त्या राष्ट्रध्वज हा संपूर्ण मुंबईच्या पूर्व किनाऱ्यापासून कुठे उभं राहिलं तरी हा ध्वज निश्चितपणे दिसेल अशा पद्धतीने हा ध्वज उभारला जाणार आहे. त्यासोबत अवलोकन सज्जा की ज्याच्यामध्ये बायनोक्युलर ज्या आहेत ह्या लावल्या जाणार आहेत आणि या टेलिस्कोपिक ज्या दुर्बिणींमधून पूर्ण पूर्व किनाऱ्याचं दर्शन त्या ठिकाणी होईल आणि हा अवलोकन सज्जातून माझगावच्याच नव्हे तर मुंबई शहरातील किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून उपलब्ध होईल असं मला निश्चितपणे तिथं विश्वास आहे. लोकांना सुद्धा त्या ठिकाणी जाता येणार आहे, कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी अगदी खालपासून वरपर्यंत त्या ठिकाणी गाड्या जाऊ शकतात. गाड्या ये जा झाल्यामुळे अगदी वयोवृद्ध नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात. अवलोकन सज्जाचं दर्शन घेऊ शकतात. जोसेफ बाप्टिस्टा जे गार्डन आहे ते जोसेफ बाप्टिस्टा हे लोकमान्यांचे वकील म्हणून त्यांनी काम केलं होते. त्या नावाने अस्तित्वात असलेल्या बगीच्यामध्ये लोक जाऊ शकतात आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की माझगावची जनता नव्हे मुंबईची सर्व जनता या ठिकाणी त्याचा लाभ घेईल. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सुद्धा मार्गदर्शनानं, तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय इक्बाल सिंग चहल साहेब, तसेच त्यांचा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग यांनी यामध्ये पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे आणि यांनी या सहकार्यातून आज माझगावला एक चांगली वास्तू इथे होते की ज्याच्या वास्तू निर्माण झाल्यानंतर निश्चितपणे या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल असं मला निश्चितपणे एक विश्वास आहे. माझगावची जनता याचा पूर्णपणे लाभ घेईल आणि त्याचा आई देवदेवीच्या आशीर्वादाने जे होते ते चांगलं होते. भंडारवाडा जलाशयाला सुद्धा एक वेगळी झाडावी मिळणार आहे आणि या सगळ्याच संपूर्ण श्रेय माझगावकरांचं एवढंच मी म्हणतो की पुन्हा एकदा माझगावच्या सर्व रहिवाशांचं आभार मानत असताना आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन हे कार्य चांगल्या पद्धतीने होऊन लवकरच याचा लाभ त्या लोकांना मिळू अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि यानंतर विनंती करतो सन्माननीय महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त माननीय पी. वेलारेसू साहेब.